नागपूर जिल्ह्यातील धंतोली परिसरामधून एकाच कुटुंबातील 5 सदस्य अचानक पद्धतीनं म्हणजेच चमत्कारिक पद्धतीनं बेपत्ता झालेले होते. काहीही केल्या तरी त्यांचा काही शोध लागत नव्हता, त्यांचा कसाही पद्धतीचा ठाम पत्ता लागत नव्हता. परंतु त्यांचं शेवटचं लोकेशन हे पुणे आढळलेलं होतं आणि त्यामुळे प्रचंड खळबळ उडालेली होती आणि ती खळबळ म्हणजे त्यांचा काही घातपात झालेला आहे का, अशा शंका सुद्धा या निमित्तानं आता उपस्थित झालेल्या होत्या. याच बातमीच्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाची अपडेट आता पुढे आलेली आहे. नागपूरच्या धंतोली परिसर हादरवून सोडणाऱ्या आणि संपूर्ण महाराष्ट्राला कोड्यात टाकणाऱ्या परसवानी कुटुंबाच्या गायब होण्यामागचं गूढ अखेर उकललेलं आहे. एकाच घरातून 5 जण अचानक गायब होतात. 13 दिवस त्यांचा कोणताही सुगावा लागत नाही. नातेवाईक प्रचंड दहशतीत असतात आणि घातपाताची भीती व्यक्त केली जाते. पण शेवटी पोलिसांच्या हाती असं काही लागतं ज्यामुळे तपासाची सुई थेट पुण्याच्या पिंपरी चिंचवडकडे वळते. अत्यंत हुशारीनं पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या कुटुंबाची केवळ एक डिजिटल चूक त्यांना कशा पद्धतीनं महागात पडली आणि 13 दिवसानंतर हे कुटुंब पोलिसांच्या जाळ्यात कसं आलं आणि हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आणि त्याचबरोबर या कुटुंबाने नागपूर का सोडलेलं होतं, हे सगळंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. नागपूरचा उच्चभ्रू आणि शांत परिसर मानला जाणारा धंतोली भाग, याच परिसरातील दुर्गा सदन इमारतीमध्ये राहणारं जितेंद्र परसवानी, हर्षा परसवानी, इशिता खुशी आणि 12 वर्षाचा कृष्णा, हे 5 जण 24 जूनला अचानक पद्धतीनं म्हणजे चमत्कारिक पद्धतीनं बेपत्ता झालेले होते, गायब झालेले होते. घर बंद, नातेवाईकांशी कोणत्याही पद्धतीचा संपर्क नाही आणि सर्वांचेच मोबाईल फोनही बंद होते. सुरुवातीला नातेवाईकांना वाटलेलं होतं की कुटुंब कुठेतरी फिरायला गेलं असेल, पण 10 ते 12 दिवस उलटले तरीही त्यांचा पत्ता लागत नसल्याने अखेर त्यांचा भाऊ श्यामसुंदर परसवानी यांनी धंतोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 5 जण एकत्र गायब झाल्यानं नागपुरामध्ये प्रचंड खळबळ उडालेली होती. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण सुरू केलं तेव्हा सुरुवातीला त्यांचं शेवटचं लोकेशन हे पुणे आढळलेलं होतं, पुणे मिळालेलं होतं. पण त्यानंतर पुन्हा मोबाईल बंद झालेले होते. या सर्व सदस्यांचे मोबाईल हे पुन्हा बंद झालेले होते. एक कुटुंब ओळख लपवण्यासाठी प्रचंड सावधगिरी बाळगत होतं. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी ते आपले मोबाईल पूर्णपणे बंद ठेवायचे. केवळ ऑनलाईन पैशाचे व्यवहार करण्यासाठी ते काही सेकंदासाठीच मोबाईलचा इंटरनेट डेटा सुरू ठेवायचे आणि पुन्हा मोबाईल बंद ठेवायचे. पण गुन्हेगार किती हुशार असला तरी एक चूक नक्की करतो आणि या कुटुंबातील एका सदस्याने देखील पिंपरी चिंचवड भागात एक गुगल अर्थात जीपे केलेला होता, जीपेचा व्यवहार केलेला होता, ऑनलाईन पेमेंट केलेलं होतं आणि अवघ्या काही सेकंदासाठी अवघ्या काही सेकंदासाठी इंटरनेट सुरू केलेलं होतं आणि नागपूर पोलिसांनी त्याचवेळी त्यांचं अचूक लोकेशन टिपलं, अचूक लोकेशन ट्रॅक केलं. पण या कुटुंबाला परंतु सर्वात महत्त्वाचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होता आणि तो प्रश्न म्हणजे या कुटुंबानं असं अचानक पद्धतीने पलायन का केलेलं होतं. पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती, धक्कादायक सत्यही आता पुढे आलेलं आहे. जितेंद्र परसवानी यांच्यावर खूप मोठं कर्ज होतं. हे कर्ज फेडण्यासाठी ते स्वतःच्या वाटणीची मालमत्ता विकण्याचा प्रयत्न करत होते. मात्र भावांमधील कौटुंबिक आणि कायदेशीर वादामुळे त्यांना ही मालमत्ता विकता येत नव्हती. याच आर्थिक विवंचनेतून आणि मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी संपूर्ण कुटुंबासह नागपुरामधून पळ काढलेला होता. सध्या नागपूर पोलिसांचं पथक पुण्यात दाखल झालं असून या कुटुंबाला परत आणण्याची प्रक्रिया सध्या सुरू झाली आहे. शेवटी एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आणि ती गोष्ट म्हणजे डिजिटल युगामध्ये पूर्णपणे गायब होणं किती कठीण आहे हे या संपूर्ण प्रकरणामधून तुम्हाला दिसतंय. आणि खरं तर आर्थिक विवंचनेमधून परसवानी कुटुंबानं नागपूर सोडलं, ओळख लपवण्याचा पुरेपूर प्रयत्न देखील केलेला होता. पण एका ऑनलाईन पेमेंटनं अर्थात जीपे पेमेंटनं 13 दिवसांचं त्यांचं गायब होण्याचं जे रहस्य होतं ते रहस्य मोडीत काढलं आणि यामागे नेमका त्यांचा काय प्लॅन होता हे सगळंच उघड झालेलं आहे. सुदैवानं म्हणावं लागेल की हे कुटुंब सुखरूप आहे आणि घातपाताची भीती आता टळलेली आहे. आता नागपुरात परत आल्यानंतर या संपूर्ण वादावर नेमकी काय कायदेशीर मार्ग काढला जातो, काय कायदेशीर तोडगा काढला जातो, हे सगळंच पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. या प्रत्येक घटनांचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.